पहिल्यांदा निसर्ग यात्री आणि त्यांची टीम असं म्हटलं तर ते एक छोट्या प्रमाणामध्ये हा सगळा कार्यक्रम चालू होता. आत्तापर्यंत नुसतेच फिरत त्याचे म्हणजे पर्यटक म्हणून येत होते. आता विशेष त्याचा अभ्यास करण्यासाठी काही मंडळी येऊ लागलेत. यापूर्वी फक्त टिपिकल गणपतीपुळे पावस आणि असं पाहिलं जायचं. तर आता त्या आयटिनरीमध्ये 2 कातळशिल्पसुद्धा इन्व्हॉल्व झालेत आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्याच्यामुळे 1 दिवसाचा स्टे वाढला आणि स्टे वाढला की ऑब्व्हियसली ह्या सगळ्या एजन्सींना परत एका दिवसाचा बेनिफिट मिळाला. ते आम्ही फर्स्ट बेनिफिशरी कोण असेल तर आमची इंडस्ट्री आहे आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये हॉटेल सकट रेस्टॉरंट, हॉटेल अशा जवळपास 14 ते 15 एजन्सी याच्यामध्ये बेनिफिशरी म्हटलं तरी चालतील. भविष्यात त्याचा एवढा मोठा अभ्यास होऊन एवढं मोठं त्याचं स्वरूप येणार होतं हे काय तेव्हा माहिती नव्हतं. पण त्याचा उपयोग होईल आपल्याला काहीतरी आणि नवीन काहीतरी लोकांना दाखवता आणि पर्यटकांना रोज नवीन काहीतरी हवं असतं. पारंपरिक बघून झाल्यानंतर रोज ते असं विचारतात की आम्ही जे गुगलला पाहिलं नाही ते आम्हाला दाखवा, असं ते सारखं त्यांच्या मागण्या असतात. आणि कातळशिल्पाबद्दलची थोडीशी माहिती जर आम्ही सांगितली तर लोकं निश्चित जाताना बघतात आणि आल्यावर सांगतात की हे तुम्ही सांगितल्यामुळे बरं झालं की अदरवाईज बाकी सगळं गुगलला आहेच. म्हणजे हे काय आम्हाला पाहायला मिळत नव्हतं तर तुमच्यामुळे आम्ही बघू शकलो आणि पुढच्या वेळी येऊ तेव्हा आम्ही मुद्दाम ह्याची टूर काढण्यासाठी येऊ. सो असा बेनिफिट नक्की मिळतो की जे वेळ काढून आलेले नसतात, प्लॅन नसतो, त्यांना आम्ही इथेच फिल्म दाखवतो. त्याने वेळ काढून नंतर नक्की ते बघण्यासाठी 3 दिवसाची 2 दिवसाची टूर घेऊन लोकं येतात. अदरवाईज पूर्वीचा अनुभव असा होता की 3 कातळशिल्प आम्ही जर त्या एका आयटिनरीमध्ये घेतली असतील, एक दाखवल्यानंतर तो पर्यटक म्हणायचा की असंच दुसरं असणार आहे ना. सो कातळशिल्प एवढं तो बघायचा. त्याच्या त्या आकृती, त्याच्यातले काय लिहिलं आहे, त्यातला काय मेसेज आहे, हा तो त्याला तेवढा इंटरेस्ट नव्हता. पण आता विशेष त्याच्याकडसाठी लोकं यायला लागलेत आणि त्याचा बेनिफिट आम्ही ह्या सगळ्या माध्यमातून घेतो आहे की त्या केंद्राचा आम्हाला खूप मोठा फायदा जसा निसर्ग यात्रेला झालाच, आम्हाला लोकांनासुद्धा याचा खूप मोठा फायदा झाला. सो तो जो काही 1.25 लाख लोकांचा आत्तापर्यंत आकडा आहे की एका स्पेसिफिक कातळशिल्पावर 1 लाख ते 1.25 लाख पर्यटक आत्तापर्यंत अभ्यासक, फिरस्ते असे येऊन गेलेत. आता त्याच्यापैकी 50% लोकं तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठेतरी स्टे केले असतील. कारण ते फिरता फिरता आले होते, काही लोकं माहिती घेऊन आले होते, काही स्पेसिफिक त्याच कामासाठी आले होते. सो त्याचा थेट बेनिफिट आमच्यासारख्या हॉटेल इंडस्ट्रीला नक्की मिळाला आहे. टिपिकल त्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं. मग कुठंही असो, इव्हेंट असो किंवा नवीन काहीतरी ह्या संदर्भातली माहिती गोळा करायची असो किंवा एखादं साफसफाई करायची असेल किंवा एका ठिकाणी जाऊन ते शोधायचं असेल, तर त्याला लागणारा प्रत्येक वेळेला का फिजिकली आम्ही जातो असं नाही. पण त्या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा सपोर्ट म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही तुमच्या टीमचे मेंबर आहोत हे सांगायला सुद्धा मला खूप आनंद होतो.